मुगाव येथे भाजपाच्या प्रचाराला प्रचंड वेग. जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना जनतेचा ठाम पाठिंबा. मुगाव परिसरात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला जबरदस्त गती मिळत असून जिल्हा परिषद गटाचे उमेदवार रोहित पाटील यांना दिवसेंदिवस वाढता जनसमर्थन मिळताना दिसत आहे. गावोगावी होत असलेल्या प्रचार फेऱ्या, बैठका आणि जनसंपर्कातून भाजपची ताकद स्पष्टपणे जाणवत असून रोहित पाटील यांच्या विजयाचा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये अधिक बळावत आहे. सध्या तुमच्या गावात रॅली चालू आहे, लोकांचा कसा प्रतिसाद आहे? 100% भारतीय जनता पार्टीला प्रतिसाद आहे. बरं, काय सांगाल? आपल्या गावातला सुद्धा उमेदवार आहे, कशी परिस्थिती राहणार आहे? गावातला उमेदवार फक्त नावाला आहे, उमेदवार आहे. ती काही कामं केलीत का? करण्याची धमकच नाही त्यांच्याकडे, त्याच्यामुळं त्या गावातल्या उमेदवाराचा काही संबंध येत नाही. आपण गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या 7 तारखेला आमचे मुगाववासी टोटल भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहेत, खंबीरपणे उभा आहेत. म्हणून काय वाटते, भारतीय जनता पार्टीला का निवडून दिलं पाहिजे? कारण आतापर्यंतची परिस्थिती पाहिली तर जसा भारत स्वातंत्र्य झाला तसं काँग्रेसची सत्ता होती आणि त्या काँग्रेसची सत्ता असताना आजपर्यंत त्यांची सत्ता असताना आणि ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार ज्यावेळेस भारतामध्ये आलं त्यावेळेसची परिस्थिती बघा. आज अतिशय चांगले रस्ते या ठिकाणी झालेत. जसं देशात नरेंद्र मोदी साहेबांनी विकास केला त्याच पद्धतीचा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब विकास करत आहेत. आणि लातूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलो आपण तर संभाजी भैयांची पकड एवढी मजबूत आहे आणि त्याला कणखर नेतृत्व अरविंद भैयांचं आहे. तसंच तो विकास, ज्यांची सत्ता असते त्यांचाच विकास असतो. उगा आपलं मत कशाला वाया घालवायचं? त्यांना दिली ना आपण साथ, परंतु त्यांनी एक खडीचं टोपलं देखील आपल्या ह्या भागामध्ये टाकलं नाही. म्हणून आम्ही विकासाला मत देणार, विकसित भारताला मतदान करणार, रोहित भैयाला मतदान करणार, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि मुगाव जसं जास्तीत जास्त किती पद्धतीने आम्हाला लीड देता येते तेवढं देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. प्रचाराचा अंतिम टप्पा आहे, आपण गावोगावी गेलात, कसा प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे आणि एकंदरीत आज मुगावची काय परिस्थिती आहे? प्रतिसाद खूप छान आहे. पहिल्या दिवशीपासून तुमचं कव्हरेज चालू आहे रमेश. कुठल्याही गावात युवा जेवढी ताकदीनं माझ्यासोबत उतरले आहेत, प्रत्येक गावात प्रतिसाद चांगला आहे. ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळत आहे. पहिल्यांदाच गौर सोडून मी आपल्या परिसरात प्रत्येक गावाचा दौरा झाला आहे माझा. 18 गावापैकी आता जवळ एक गाव फक्त राहिलं आहे, तर प्रतिसाद चांगला आहे. बरं, गौरपेक्षा मुगाव जास्त लीड देईल आपल्याला? जरा जाणवते आता, जरा ते वाईब्स आहे तिथं. हां, आहे खूप चांगलं आहे. गौर तर आहेच माझं, पण जसं गौर आहे तसंच मसलगा आणि मुगाव हे ते मावशी ते असल्यासारखंच आहे. असंच आहे की नातं. हां, जसं प्रेम गौरवर झालं तेच प्रेम आता पूर्ण सर्कलमध्येही मला मिळत आहे. आणि याच्या पुढेही माझ्याकडनं मी कुठेही कमी पडणार नाही. सर्कलच्या विकासासंदर्भात जो काही विषय माझ्याकडे येईल तो पूर्णपणे साथ देऊन आम्ही मदत करू त्याला. बरं, अवघ्या 2 दिवसावर मतदान आहे. मतदारांना खरं तर आपल्याला आवाहन करायचं, काय आवाहन करणार आहात आपण? विकासाला मत द्या. बोलून कोणीतरी काहीतरी पाया पडून किंवा गोड बोलून विकास होत नाही. तिथं बसून नियोजन लावावं लागतं. वरच्यांची साथ लागते. केंद्रात मोदी सरकार आहे, राज्यात देवेंद्रजीचं सरकार आहे, तर जिल्हा परिषदला सुद्धा आपलं भारतीय जनता पार्टीचं सरकार येणार आहे. विरोधात मत देऊन उपयोग काहीच होणार नाही आहे. साथ द्या आणि विकास बघा. कुठलीही गोष्ट, घरकुल असू, पगारी असू, काही असू, कुठल्याही गोष्टीला आम्ही सोडणार नाही आहे. एक व्यक्ती जसं आज एक घर चालतोय तसं पूर्ण एक घर पुन्हा सुद्धा चालून कुठं काही कमी राहणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहे. आज आपल्या गावामध्ये डोर टू डोर प्रचार होतोय, लोकांचा कसा प्रतिसाद आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कशा पद्धतीनं निवडून येणार आहे? लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि भारतीय जनता पार्टी 9 तारखेला 100% मोगावमधून लीड घेऊन विजयी गुलाल लावून. बरं, विरोधी पक्षातला जो उमेदवार आहे तो आपल्याच गावातला आहे, त्याचा काही फरक या ठिकाणी पडेल का? साहेब, 2017ला महादेव मंदिरावर देवाला खोटं बोललेला उमेदवार आहे तो. मग आपण तर माणसं आहोत. बरं, काय परिस्थिती असणार आहे मुगाव गावची? मुगाव 100% मुगाव यावेळेस भारतीय जनता पार्टीला लीड राहील. आपल्या गावात रॅली होत्या, प्रचंड उत्साह गावकऱ्यामध्ये दिसून येत आहे, काय सांगाल? कारण भारतीय जनता पक्षाचं दिल्लीपासून गल्लीपर्यंत सरकार आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे मी आणि माझं गाव पूर्णपणे उभा आहे आणि भारतीय जनता पक्षालाच लीड राहील, यात कुठलीही शंका नाही. आपल्या गावचा काँग्रेसचा सुद्धा उमेदवार आहे, तरी सुद्धा मग कसं लीड राहील असं आपण म्हणतो? उमेदवार काँग्रेसचा असलं तर काँग्रेस पक्षाचे ध्येयधोरणं काय आहेत? तो उमेदवाराने की त्यांची आई गेल्या पंचवार्षिकमध्ये जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांनी गावचा काय विकास केलेत, मतदारसंघात काय काय कामं आणलीत, मतदारसंघात कुठलं त्यांचं विजन काय होतं,
गेल्या ट्रमलाच त्यांनी काही करू शकले नाहीत, मग नवीन या ट्रममध्ये त्यांनी काय करणार आहेत? त्यांचं काय उद्देश काय उभारण्याचा आहे? काय जागा काय आरक्षित करायची आहे का? जागा कशासाठी आहे? गावच्या आणि परिसराच्या आणि जिल्हा परिषद सर्कलमधल्या लोकांच्या आणि परिसरांच्या विकासासाठी आहे. पण त्यांना विकासच कळला नाही, विजनच कळलं नाही. ज्या माणसाकडे विजनच नाही तो माणूस काय करू शकतो? ज्या माणसाकडे विजन नाही त्या माणसाला पुन्हा निवडून देऊन पुन्हा पश्चाताप करणार का? ज्या माणसाला विकासाचं धोरणच नाही तो माणूस काय तर म्हणतोय मी कुणाचा तर काय तर आहे त्याच्यामुळे मला निवडून द्या. अशी पद्धत आहे का? लोकशाही कशासाठी आहे? लोकशाही काय बंदिस्त आहे का? लोकशाहीचा अर्थच काय? जो माणूस काम करत नाही त्याची काय गरज आहे? बरं 7 तारखेला मतदान आहे, अवघ्या 2 दिवसावर मतदान आहे, काय सांगा? 7 तारखेला मतदान आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा इतर तालुक्यातील सर्व उमेदवारापेक्षा जास्त मताने निवडून येणार आहे, हे तुम्हाला दिसतच आहे.